चला तर आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाची गोष्ट जाणून घेऊया जिच्यात भक्तीचा अथांग सागर आहे आणि त्याच वेळी मानवी स्वभावाच्या काही मर्यादाही आहेत. आपण महानुभाव परंपरेतील एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांचं आयुष्य जितकं भक्तिमय होतं तितकंच गुंतागुंतीचं आणि नाट्यमय होतं. त्यांचं नाव दायंब बळेगावकर. बरोबर. आणि ही कथा फक्त एका भक्ताची नाहीये. ही कथा आहे गुरु शिष्य नात्याच्या एका वेगळ्या पैलूची. अच्छा. आपल्याकडे जे चरित्र आहे ते आपल्याला त्यांच्या प्रवासातील प्रत्येक वळणावर घेऊन जातं. आणि आज आपण हेच समजून घेणार आहोत की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींवर एवढी अविचल निष्ठा ठेवणारे दायंबा ते अखेरीस आपल्या मार्गापासून थोडे भटकटले कसे. हाच तर खरा प्रश्न आहे. त्यांच्यात असं काय होतं की स्वतः स्वामींनी त्यांच्या भविष्याबद्दल एक भविष्यवाणी केली होती. अगदी. आणि या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण तो काळ लक्षात घेतला पाहिजे. 13वे शतक. कोहू 13व्या शतकातला तो काळ जेव्हा समाजात कर्मकांडांचं जातीयतेचं प्राबल्य होतं. अशा वेळी श्री चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाची स्थापना केली, जो या सगळ्याच्या पलीकडे होता. एक्झॅक्टली. तो पंथ केवळ ईश्वरावरील निष्ठेवर आणि भेदभाव रहित भक्तीवर जोर देत होता. आणि याच विचारधारेने अनेकांना आकर्षित केलं. आणि त्यापैकीच एक होते दायंबा. त्यापैकीच एक. दायंबा हे मूळचे जालना जिल्ह्यातल्या बळेगावचे. त्यांचं खरं नाव होतं भोजा आणि ते काराडे ब्राह्मण कुटुंबातले होते. अच्छा. त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं आणि असं म्हणतात की स्वामींच्याच आशीर्वादाने त्यांचं दुसरं लग्न पोमाईसा नावाच्या स्त्रीशी झालं. पण त्यांच्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली ती पैठणमध्ये. हो, ती स्वामींसोबतची पहिली भेट. ती भेट काही सामान्य नव्हती असं मी ऐकलंय. तो अनुभव कसा होता नेमका? अजिबात सामान्य नव्हता. पैठणमध्ये जेव्हा त्यांनी स्वामींना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्यांना स्थित्यानंद प्राप्त झाला. स्थित्यानंद म्हणजे काय? ते दुर्गावर धावत सुटले. जणू काही त्यांना जगातली सर्वात मोठी गोष्ट सापडली होती. हीच त्यांच्या आणि स्वामींच्या अतूट नात्याची पहिली खूण होती. वा, म्हणजे पहिल्याच भेटीत इतका खोल अनुभव. साहजिकच आहे की तो त्यांच्या मनात कायमचं घर करून बसला असणार. हो ना. त्यानंतर तर ते स्वामींच्या भेटीसाठी अक्षरशः वेडे झाले होते. अच्छा. ते नांदुरा, बीड, रामदरा अशा अनेक ठिकाणी स्वामींना भेटायला गेले. आणि जेव्हा ते स्वामींपासून दूर असायचे ना तेव्हा त्यांच्या विरहाने ते इतके व्याकुळ व्हायचे की त्यांचे डोळे म्हणे सतत लाल आणि सुजलेले दिसायचे. इतकी तीव्र ओढ होती त्यांची. या तीव्र भक्तीचे आणि त्यांच्या संवादातील काही खास प्रसंगही असतीलच. हो, खूप आहेत. एकदा नाशिकच्या पंचवटीमध्ये असताना दायंबांनी स्वामींना एक साधा पण खूप गहन प्रश्न विचारला. स्वामींनी दिलेलं उत्तर हे महानुभाव तत्वज्ञानाचा गाभा सांग